अभिनेता सलमान खानसाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे, कारण काळवीट शिकार खटल्यात बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी आज जोधपूर न्यायालय निकाल देणार आहे। त्यासाठी सलमान खान आणि त्याची बहीण अलविरा हे दोन्ही जोधपूरमध्ये दाखल झालेत। या कलमांनुसार सलमान खान जर दोषी आढळला तर त्यासाठी 3 ते 7 वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद आहे। 1998 सालच्या ऑक्टोबर महिन्यात सलमाननं जोधपूर जवळच्या कांकडी गावात काळविटांची शिकार केल्याचा आरोप आहे। यापैकी दाखल असलेल्या वेगवेगळ्या 3 गुन्ह्यांपैकी अवैध शस्त्र बाळगल्याच्या प्रकरणी आज निकाल दिला जाणार आहे। नेमकं हे सगळं प्रकरण काय तर 1998 मध्ये सलमानवर जोधपूर जवळ काळवीट शिकार केल्याचा आरोप केला गेला। या प्रकरणी सलमानवर विविध कलमांतर्गत गुन्हेही दाखल आहेत। गुन्हे कुठले तर काळवीट शिकार करणं, अवैध शस्त्र बाळगणं, शस्त्रांचा गैरवापर करणं। 3 गुन्ह्यांपैकी अवैध शस्त्र बाळगणं यावर आज कोर्ट निकाल देणार आहे। सलमान दोषी आढळल्यास त्याला 3 ते 7 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी उमेश कुमार आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। उमेश, सलमानसाठी करो या मरोची लढाई आज या प्रकरणात केव्हाही थोड्याच वेळात निर्णय येईल आणि आम्ही जोधपूरच्या त्या कोर्टासमोरच सध्या उभे आहोत। हेच ते न्यायालय आहे जिथे यावर निर्णय येणार आहे आणि केव्हाही हा निर्णय येऊ शकतो। सलमान खान कालच जोधपूरमध्ये आले आणि विशेष म्हणजे सध्या धुकं असल्यामुळे येण्यासाठी जोधपूरमध्ये वेळ लागू नये, कारण सकाळी सकाळी फ्लाईट ज्या आहेत त्या लेट होतात। त्यासाठी कालच सलमान खान त्यांची जी बहीण आहे अलविरा तिच्यासोबत कालच इथे आले होते आणि हे जे प्रकरण आहे सलमान खानवर अवैध बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगल्याचं प्रकरण आहे 1998चं प्रकरण आहे। म्हणजे या प्रकरणाला आतापर्यंत 18 वर्ष जे आहेत ते झालेले आहेत आणि 18 वर्षापूर्वी 1998ला 1 ते 2 ऑक्टोबरच्या रात्री कांकानी परिसर आहे जोधपूरच्या जवळ, तिथे एक जे काळविटांची शिकार झाली होती त्या काळविटांच्या शिकार प्रकरणी जी शस्त्र वापरण्यात आली होती ती अवैधरित्या सलमान खानने बाळगली होती, ती बेकायदेशीररित्या सलमान खानने बाळगली होती असा सलमान खानवर आरोप आहे। आणि त्यात सरकारी पक्षाचं असं म्हणणं आहे की जे सलमान खानचं जे लायसन्स आहे शस्त्र बाळगण्याचं ते 22 सप्टेंबर 1998लाच त्याची जी मुदत होती ती समाप्त झाली होती। मात्र ही जी शिकार झाली ही झाली 1 ते 2 ऑक्टोबर 1998च्या रात्री। म्हणजे जवळपास जो परवाना होता शस्त्र बाळगण्याचा सलमान खानकडे तो संपून 7 ते 8 दिवस झाले होते आणि त्यानंतर ही शिकार झाली। त्यामुळे ती जी शस्त्र होती ती बेकायदेशीर आहेत असं सरकारी पक्षाचं म्हणणं होतं आणि त्यात त्यांच्यावर जी आहे ही केस झालेली आहे आणि आता 18 वर्ष झाले त्या केसला। त्याचा निर्णय आज येणार आहे। सलमान खानकडे एकच परवाना होता आणि त्यावर 2 शस्त्र त्यांना मिळाली होती। मात्र सलमान खानच्या वकिलांचं असं म्हणणं आहे की त्यांचा जो परवाना होता तो 3 वर्षासाठी होता। म्हणजे जो त्यांना परवाना मिळाला तो 97ला त्यांनी 96ला घेतला होता, 97ला त्याला रिन्यू केला होता आणि 98 नंतरही, कारण त्यांचं असं म्हणणं होतं की 1999 साली मुंबई पोलिसांचं त्यांना एक पत्र आलं होतं की त्यांचं लायसन्स रद्द का करू नये। तर हे पत्र त्यांनी कोर्टात दाखवलं की याचा अर्थ की त्यांचा जो परवाना आहे तो 3 वर्षासाठी होता असं त्यांनी एक युक्तिवाद जो आहे तो न्यायालयासमोर इथे जोधपूरमध्ये मांडला होता। त्यामुळे आता हे बघावं लागेल की नेमकं न्यायालयाने कोणतं म्हणणं जे आहे ते सरकारी पक्षाचं म्हणणं स्वीकारलंय की सलमान खानच्या पक्षाचं जे म्हणणं आहे ते स्वीकारलं आहे। कारण केस 1998ची आहे। हम साथ साथ है नावाचा जो पिक्चर आला होता त्यावेळेच्या शूटिंगच्या वेळेस सलमान खान इथे आले होते आणि त्यामुळे थोड्याच वेळात सलमान खानवर, कारण जर त्यात जी कलम आहेत एक 3/25 जे आर्म्स ऍक्ट आहे आणि 27 आर्म्स ऍक्ट आहे, तर एका प्रकरणात अवैधरित्या जर तुम्ही शस्त्र बाळगली तर 3 वर्षाची जी आहे ती सजा होऊ शकते आणि त्या अवैध शस्त्रांचा दुरुपयोग केला तर 7 वर्षांची सजा होऊ शकते। त्यामुळे आता थोड्याच वेळात न्यायालय या प्रकरणात सलमान खानवर निर्णय देणार आहे। निश्चितच आहे। त्यामुळे आता नेमक्या काय घडामोडी कोर्टात घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। उमेश, तुमच्याकडनं वेळोवेळी ताजे अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।